नमस्कार. ऋग्वेद आणि गंपू दादा यांची 4 एपिसोडची सीरीज आपण केली आणि ही सीरीज नातं या विषयावरती आधारित आहे. आपण मागच्या एपिसोडमध्ये असं म्हटलं, की नातं ही प्रेमाची, विचारांची देवाणघेवाण असली पाहिजे. म्हणजे देवाण-घेवाण असं आपण म्हणतो. फक्त देवाण नाही तर घेवाणही असली पाहिजे. मग जर का लहान मुलाशी नातं करायचं असेल, तर सर्वात आधी त्याचे कल्पना विश्व, त्याचं भावविश्व आणि त्याचं अनुभव विश्व जाणून घेतलं पाहिजे. एकदा का मुलाशी गट्टी जमली, की त्याच्या कल्पना विश्वातून, त्याच्या भावना विश्वातून आपण अगदी अलगद त्याला आपल्या अनुभव विश्वात घेऊन जाता येतं. आणि मग अगदी कुठलीही गोष्ट सहज, सोप्या पद्धतीने शिकता येते. मग आता पुढचा एपिसोड आपण ऋग्वेद आणि गंपू दादांचा या अनुषंगाने बघूयात, की मुलाचं कल्पना विश्व, भावविश्व आणि अनुभव विश्व जाणून घेऊयात. धन्यवाद. म्हणजे नुकसान तुमचंच झालं. जे आम्ही चिडलेलो त्यांच्यावर चिडणं म्हणजे राग का? जे आम्हाला चिडणं वेगळं आणि राग वेगळा. बरं, काय फरक आहे चिडणं आणि रागामध्ये? चिडणं म्हणजे बरं, राग म्हणजे काय? राग म्हणजे एखादी गोष्ट आवडली नसेल आणि ती हवी असेल तर आपल्याला राग येतो की असं का झालं. समजा माझ्या बाबाला मी सांगितलं की मला 1,00,000 रुपयाचं एक खेळणं हवंय. ओके. आणि माझ्या बाबाला काही ते मला घेऊन देता आलं नाही, कारण माझ्या बाबाला तेवढा पगारच नाही. मग मला राग यायला पाहिजे का? वाईट वाटायला पाहिजे. अच्छा, वाईट वाटायला पाहिजे. म्हणजे चिडणं वेगळं, राग वेगळा आणि वाईट वाटणं वेगळं. बरोबर ना? नाही, मग ते तिन्ही एकच. चिडणं एकच, राग येणं एकच आणि वाईट वाटणं. म्हणजे वाईट वाटलं की आपल्याला राग येतो आणि मग आपण चिडतो. नाही, राग हा वाईट हे थोडंसं आहे. वाईट हे थोडंसं आहे. चिडणं हे त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त आहे. चिडणं वाईटापेक्षा थोडंसं जास्त आहे. म्हणजे डबल वाईट वाटतं. डबल वाईट वाटणं म्हणजे चिडणं. आणि ट्रिपल वाईट वाटणं म्हणजे राग येणं. क्या बात आहे, मस्त. ट्रिपल वाईट वाटणं म्हणजे चिडणं नाही, राग येणं. वाईट वाटणं सिंगल एक, डबल वाईट वाटणं म्हणजे चिडणं, आणि ट्रिपल वाईट वाटणं म्हणजे राग येणं. राग येणं सर्वात डेंजर. जे तुम्हाला दोघांना एकत्रित झालं होतं. तुम्हाला दोघांना आम्ही चिडलेलो. तुम्ही चिडलेले म्हणजे डबल झालं होतं. म्हणजे तू डबल रागावला होतास, नाही तू डबल वाईट वाटलं होतं तुला, आणि त्याला डबल, म्हणजे तुम्हाला 4 वाईट वाटले होते. आणि त्याच्या आईला पण, कारण की ते म्हणजे 6 झाले की. मग ते आम्ही एक बनवलं, इलेक्ट्रिसिटी सेट बंद करून ठेवून दिला आणि काहीतरी वेगळं खेळलं. अच्छा, म्हणजे चिडणं किंवा राग येणं अशा पद्धतीने सोडवायचं असतं. असं तू सोडवलंस. आणखीन काय झालं? अजून असं सांग की तुला खूप आनंद झालाय. मला खेळणं खूप हवं असेल
आणि त्या बाबांनी मला आणून दिलं. तर मला खूप भारी वाटतं. म्हणजे आम्ही चौघं माझ्या गिफ्ट आणायला गेलेलो वाढदिवसाचे. मला एक तिकडची एक बंदूक खूप आवडली. आई म्हटली, एवढी मोठी बंदूक तू वापरणार नाहीस, नको घ्यायला. मी म्हंटलो वापरेन मी, पण मग आई म्हंटली नंतर घेऊ कधीतरी. मग मी म्हंटलो ठीक आहे. मग आईने जे हवं होतं ते घेतलं, फक्त ते नाही घेतलं. मग बाबांनी 2 मिनिटं एक्स्ट्राचे थांबून आम्ही पॉपकॉर्न पण घेतलेले सोबत. तर आम्ही बाहेर बसून खात होतो. बाबा आताच मला बंदूक खूप हवी होती म्हणून त्यांनी ते कोणाला न कळत घेतली आणि मग वाढदिवसाच्या दिवशी मला एकदम सरप्राईज दिलं. सरप्राईज. ओके. म्हणून त्यावेळेस मला खूप आनंद झाला. खेळलास का नाही? खेळलो ना. काय केलं त्या बंदूकचं? मी असंच आमच्याकडे फळ आहे तर त्याच्यावर एका माणसाचं चित्र काढतो आणि त्याच्यावर मारतो. बघायचं असतं मला त्याच्यावर लागतं की नाही. अच्छा, म्हणजे एमिंगचा प्रयत्न करतो, म्हणजे निशाणा लावण्याचा प्रयत्न करतो. आणि त्याच्यात एका वेळेस म्हणजे असा एक गोल असतो, त्याच्यात 6 गोळ्या ठेवतात. लोड केली की एक गोळी येते, मग ती शूट करायची, मग परत लोड करायचं, तो गोल हलतो आणि दुसरी गोळी समोर येते. अच्छा, अशा 6 वेळा करतात आणि मग परत गोळ्या घालायच्या त्याच्यात सगळ्या. अच्छा. ते असं मोठेपणी काय व्हायचंय तुला? अजून ठरवलं नाहीये. बरं, ठरवलं. मग ताईला घरी जाऊन काय सांगणार आहेस तू? मी आजपासून पाणी देणार नाही. आणि तू जर का मला पाणी, एका प्रश्नाचं उत्तर नाही दिलेस तू माझ्या. कुठल्या? बरं, तू आधी बोलून घे, मग आपण बोलूया. तू मला पाणी दिलंस तरच मी पाणी देईन. अच्छा, इस हात दो इस हात लो. जर तू मला मदत केलीस तर मी तुला मदत करीन. ओके. पण एखाद वेळेस तू मला 2 वेळा, मी तुला 2 वेळा मदत केली तर पुढच्या वेळेस तू 1 वेळाच मदत करून चालणार नाही. 2 वेळेसच करायची. इक्वॅलिटी बरोबर पाहिजे, समसमान. माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. म्हणजे एकच तंबू आहे आपल्याकडे आणि त्या तंबूमध्ये फक्त 3च लोक. तू सांगितलंस ना मला की एका तंबूत 3च लोक असतात. तर तू मला म्हटलास की ताईला मी घेईन तंबूमध्ये. अजून? ताई आणि मी एका तंबूत झोपू. कारण की तसंही 3 लोक असली तरी मी 2 लोकांनाच घेतो. कारण की मी खूप लोळतो, म्हणजे मला एक तंबू पण कमी पडतो. अच्छा, फक्त लोळतो का लाथा बिथा पण मारतो? ते पण. आणि कोणीतरी लागतं मला नाही, पाय ठेवायला. पाय ठेवायला मी दोन्ही पाय त्याच्या पायावर ठेवतो. अच्छा, मग लोड वगैरे नाही चालत का तुला? नाही, उशी लागते. उशी लागते का? लागते एवढा उशी? डोक्याखाली ठेवायला. आणि पाय ठेवायला? कोणाचे तरी पाय. पाय ठेवायला कोणाचे तरी पाय लागतात. हे कधी लक्षात आलं तुझ्या की तुला पाय ठेवायला कोणाचे तरी पाय लागतात असं? मला ती सवय झाली. सवय म्हणजे काय? की ते खूप वेळा केलं की तेच करत राहतो आपण. तेच करत राहतो. अभ्यासाची सवय लागते का? खेळ कुठले कुठले खेळतोस तू? आमच्या बिल्डिंग मध्ये मी खूप खेळ बनवले. उदाहरणार्थ? उलटी लपाछुपी. म्हणजे काय रे? म्हणजे आपण साधी लपाछुपी कशी खेळतो, एक देणार असतो आणि बाकी सगळे लपतात. तर आम्ही त्याचा उलटा करतो. एकच जण लपतो आणि बाकी सगळे काउंट करतात. अरे वा, कोणाला सुचला हा खेळ? आम्ही सगळ्यांनी बनवलाय तो. वा, मस्त. आणि मग ज्याला तो मिळतो तो त्याला हात लावून येत. आणि कोणी विचारलं तुला मिळाला का, तर म्हणायचं नाही मिळाला. अच्छा, म्हणजे त्याला कळत नाही ना कुठे आहे.
प्रत्येकच जण लपाछपी खेळतो एकमेकांसोबत, हम्म. असा त्याचा अर्थ आहे. ओके. आणि मैदानी खेळ कुठले कुठले खेळतो? हम्म, मैदानी खेळच येत नाही. अजून कुठले कुठले खेळतो? लॉक अँड की म्हणजे ते विषामृत सारखंच आहे, फक्त लॉक अँड की त्याचं नाव. मैदानी खेळ म्हणजे काय रे? म्हणजे घरात नाही खेळता येत, मैदानावर खेळायला लागतात. अच्छा. आणि बैठे खेळ म्हणजे कुठले? जे घरात खेळायचे असतात. अच्छा, म्हणजे एखाद्या हॉलमध्ये जर तुम्ही बुद्धिबळ खेळत असाल हम्म. तर त्याला घराबाहेर असल्यामुळे बैठा खेळ नाही म्हणायचा. नाही, बैठा खेळ म्हणायचा, कारण की आपण बसतो ना. अच्छा, बैठा म्हणजे बसून खेळायचा खेळ. हम्म. ओके. आणि मैदानी खेळ म्हणजे ज्याच्यात पळायचं असतं किंवा फिजिकल ऍक्टिव्हिटी जास्त असते. ओके. आता तू सगळ्या तुझ्या वयाच्या मुलांना आणि मोठ्यांना काय सांगशील की चिडचिड झाली की काय करायचं असतं? शांत बसायचं, कोणाशी बोलायचं नाही, आणि 10 मिनिटांनी ओके. ओके. तुझे सर्वात जवळचे मित्रमैत्रिणी कोण कोण? 41 तर आपल्याला मित्रमैत्रिणी नाहीयेत, असले तरी आपल्याला त्यांची नावं माहिती नाहीत, पण ते मित्रमैत्रिणी आहेत हे तर आपलं प्रूव्हन झालंय. ओके. मग आता मला सांग की सर्वात जवळचे मित्रमैत्रिणी कोण, ज्यांच्यासोबत तुझं नातं आहे? नातं स्वस्तिक. स्वस्तिक नाही, स्वस्तिक. स्वस्ती, फक्त स्वस्ती. असती तसं स्वस्ती. आम्ही म्हणतो तिने तिथंच डायलॉग बनवलाय. काय? स्वस्ती करती है बहुत मस्ती. स्वस्ती करती है बहुत मस्ती. स्वस्ती करती है बहुत मस्ती. आदित्य. त्याचा डायलॉग काय? डायरेक्ट नाही येत. आदित्य. स्वस्ती आदित्य. आणि अश्विन. म्हणजे दोनच खेळात. पण या सगळ्यांशी तुझी जास्त मैत्री काय, म्हणजे नातं काय, असं काय त्यांच्याकडे? असं काय म्हणजे 41 लोकांशी तर काय आपलं नातं नाहीये? नातं नाहीये, मित्रमैत्रिणी. या 3-4 लोकांची आपली खास एकदम घनिष्ठ मैत्री आहे, घट्ट मैत्री आहे, याचं कारण काय? कारण की माझी आदित्य आणि अश्विनशी खूप पहिले मैत्री झाली. पहिले मैत्री झाली की घट्ट मैत्री होते? कारण की मग खूप वेळ आपण त्यांच्यासोबतच राहतो ना, कारण की आपल्याला तेच माहिती असतात. म्हणजे खूप वेळ राहिलं की आपली घट्ट मैत्री होते, एवढंच कारण आहे? आणि ती स्वस्ती आहे, ती माझ्यासोबत 2 वर्षापासून, म्हणजे 2 वर्षाचा होतो तेव्हा. अच्छा, तू 2 वर्षाचा होता तेव्हापासून, म्हणजे बालपणीची मैत्रीण आहे तुझी. अच्छा. कारण की आम्ही एकाच डे केअर मध्ये होतो. अच्छा, एकाच डे केअर मध्ये असलं, आपण 2 वर्षाचे असतो तेव्हापासून आपल्या सोबत असतील, त्यांच्यासोबत आपली घट्ट मैत्री होते. म्हणजे असं नाही, खूप वेळ त्यांच्यासोबत राहिलं की आपल्याला कोणी असं मित्र बनवायला वेळ लागतो. मित्र बनवायला वेळ लागतो? का लागतो? कारण की आता तुझी माझी मैत्री झटकन झाली का नाही? झाली. पण आमच्या शाळेतली मुलं तशी नाही आहेत ना. तुमच्या शाळेतली मुलं तशी नाहीत. बरं, झटकन मैत्री करत नाही, पटकन मैत्री करत नाही, फटकन मैत्री करत नाही. ओके. आता झटकन, पटकन, फटकन अशी 2 शब्द सांग मला. झटकन, फटकन, पटकन तसे 2 शब्द सांगायचे. म्हणजे त्याच्या शेवटची 2 किंवा शेवटचा एक यमक. झटकन, पटकन, फटकन यमक ना? हा, ते मला नाही माहिती. झटकन, पटकन, फटकन तसे 2 शब्द सांगायचे. खटकन येईल, मटकन येईल. तो दिवा मी खटकन बंद केला. मी तो अपघात पाहिल्यानंतर मटकन खाली बसलो. मी झटकन पळालो. मी पटकन आलो. शब्दांशी खेळता येते का नाही आपल्याला? बर,
फटाफट तसं काय आणखीन शब्द? पटापट. आणखीन? झटाझट. आणखीन? खटाखट खटाखट खटाखट. आणखीन? मटामट. मटामट. मटामट कशाशी रिलेटेड आहे? मी मोटामट फिरून आलो असं म्हणतो का आपण? नाही. मग मी मटामट आलुदा खाल्ला. आणि पटापट कशाशी रिलेटेड आहे? मी पटापट चाललो. फटाफट कशाशी रिलेटेड आहे? फटाके फटाफट वाजले. ओके. आता नातं चांगलं करण्यासाठी काय काय केलं पाहिजे? कसं वागलं पाहिजे एकमेकांची? त्यांच्याशी मैत्री करून त्यांची ओळख करून घेतली पाहिजे. तुला माझ्याशी बोलून कसं वाटलं? छान वाटलं. मज्जा आली का तुला? हो. किती मजा आली? एवढी एवढी? एवढी. आणि माझं नाव काय? गंपू दादा. गंपू. काय नाव आहे? गंपू. विसरशील का आता? ओके. आणि आपण कळसुबाईला गेल्यावरती पडत नाही, कारण आपल्या तंबूला खेळ ठोकलेले असतात. बरं, तसं नाहीये. ओके.